चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी परिसरात गुप्ता कुटुंबाच्या घराला लागलेल्या आगीत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या दुर्दैवी घटनेमुळे मुंबईभर हळहळ व्यक्त होत असतानाच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। आग विझवण्याच्या बहाण्याने आत आलेल्या कोणीतरी व्यक्तीने या घरातील लाखोंच्या मालमत्तेवर डल्ला मारला आहे। या घरातील तिजोरीमध्ये सुमारे 4.5 लाख रुपये रोख आणि 100 ग्राम सोने होते। काल रात्री या कुटुंबातील सदस्य तिजोरीतील कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी घरात गेले असता त्यांनी तिजोरी तोडलेली आणि त्यातील सर्व मालमत्ता चोरीला गेलेली आढळून आली। या घटनेबाबत गुप्ता कुटुंबाने आज चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आणि या चोरी झालेल्या दागिन्यांचा शोध घेण्याची मागणी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी या कुटुंबाला घर पुन्हा उभे करण्याचे आश्वासन दिले आहे। मात्र या घटनेनंतर कोणताही सरकारी अधिकारी अद्याप त्यांच्याकडे फिरकले नसल्याची तक्रार गुप्ता कुटुंबाने केली आहे। मी जे काय गेलेले पैसे, कॅश आणि दागिने वहिनीचे आणि आईचे ते पेपरमध्ये लिहून दिलेले आहे। माझं फक्त एवढी मागणी की ते पैसे आणि दागिने भेटले तर त्यांना आर्थिक मदत होईल आणि हे घर आत्तापर्यंत बांधून दिले नाही। म्हणजे त्यांना झोपायला उठायला ते स्वतःहून बोलतात की माझ्या मुलांचं माझ्या आईचं घर आहे, जर भेटलं तर माझी इकडं स्मृती राहिलेली म्हणजे मला इथेच यायचं आहे। त्यांना ही त्यांची आठवणीचं घर आहे, स्थळ आहे, त्यांना हे पाहिजे। आणि पैसे सध्या त्यांच्याकडे पैसे नाही। डेथ सर्टिफिकेट बनवण्यासाठी काही परिचय पत्र पाहिजे होते। कालच म्हणजे 6 ऑक्टोबरला तर माझी मुलीला मी इथे पाठवलेलं की आधार कार्ड वगैरे काही जे भेटेल ते काढून आण। तिला माहीत होते या लॉकरमध्ये आम्ही दागिने आणि पैसे ठेवतो। तिने पटकन फक्त मला कॉल केला आणि व्हिडिओ करून दाखवलेलं आणि फोटोही पाठवलेलं की आई इकडं लॉकर तोडलेलं आहे। तर बोले पब्लिकमध्ये बोले मी फक्त मलाच जायला अनुमती होती कारण आधार कार्ड पाहिजे, तिकडे डेथ सर्टिफिकेट बनवता येणार नाही। नॉर्मल पब्लिक आतमध्ये आलेच नाही। तेव्हा मला शंका झाली आणि 1-1.5 तासानंतर मी पण स्वतःहून येऊन बघितलं की खरंच लॉकरमध्ये काहीच नव्हतं आणि लॉकर खोललेलं नव्हतं कारण चावी तर आमच्याकडे होती। कारण आहे ना आम जनतेला आतमध्ये जाण्याची परमिशनच नव्हती। सफाई कर्मचारी आणि फायर ब्रिगेड ह्यांनाच सर्वांनीच बघितलेलं की तेच आतमध्ये गेलेले आणि त्यांनाच परमिशन होती। तर आता शंका पण त्यांच्यावरच आहे आमची। आम्ही ज्यावेळेस त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी आमच्या निदर्शनास असं आणून दिलं की त्यांच्या मधल्या रूममध्ये जवळजवळ 4.5 लाख रुपये रोख रक्कम आणि 13 तोळं सोनं हे त्या कपाटात होतं। आणि ज्यावेळेस काल त्यांच्या मुलांना ज्यावेळेस म्हणजे आपल्याला म्हणजे म्हणतात की बॉडीसाठी ज्यावेळेस त्यांना डॉक्युमेंट्स हवे होते त्यावेळेस ते ह्या सिद्धार्थ कॉलनीत आल्याने डॉक्युमेंट्स घेण्यासाठी ज्यावेळेस त्यांची मुलगी आणि ज्यावेळेस वरती गेल्या त्यावेळेस ते लॉकर पूर्णपणे तोडलेलं होतं। त्यांच्याकडे ते फुटेज पण आहेत, त्यांनी फोटो काढलेले आहेत। लॉकर तोडलेलं होतं। आग एवढ्या प्रमाणात नव्हती की आतमधलं लॉकर आणि लॉकरच्या आतमधले जे लॉकर असतात ते पण असं तोडल्या गेल्या जातील किंवा जळल्या जातील अशी काही परिस्थिती नव्हती। त्यांच्याकडे ते फुटेज आहेत। मग त्यांच्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की 4.5 लाख रुपये रोख रक्कम आणि 13 तोळं दागिनं हे त्या लॉकरमधून गायब झालेलं आहे। आमची मागणी अशीच आहे की त्यांच्या परिवाराला आज एवढा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलेला आहे आणि त्याच्यातून पण आज त्यांच्याकडे कशात काही नसताना आणि त्यांच्या मेहनतीची जी काही आहे ती जर त्यांना भेटत नसेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे।